नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढला. 7 नोव्हेंबर पर्यंत मध्यम पावसाची शक्यता. कोकण गोव्यात अतिमुसळधार पाऊस. अलिबाग समुद्रात 2 तरुण बेपत्ता. नवी मुंबईतील मित्रांवर काळाचा घाला. शोध मोहीम 24 तासांपासून सुरूच. पोलिसांकडून अद्याप थांगपत्ता नाही. लोटे एमआयडीसीत प्रदूषण, मोठी कारवाई. रासायनिक सांडपाण्याने नदी पूर्ण दूषित. ग्रामस्थ पाळीव प्राण्यांना गंभीर आजार. आणि 10वी 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी पासून. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यात पावसाचा मुक्काम आणखीन काही दिवस वाढलाय. पूर्व मध्य अरबी समुद्रात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे 7 नोव्हेंबर पर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. गेल्या 24 तासात कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी तब्बल 70 ते 200 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळते. अरबी समुद्रातील हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर महाराष्ट्र किनाऱ्याकडे सरकत असून पुढील 24 तासात ते कमकुवत होण्याची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून याचाही परिणाम राज्याच्या हवामानावर दिसून येऊ शकतो. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक आज जाहीर केलंय. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला आता निश्चित दिशा मिळणार आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होईल. या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा 18 मार्च 2026 रोजी संपतील. यासोबतच विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्येच आयोजित केल्या जातील असंही मंडळाने स्पष्ट केलंय. हे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संकेतस्थळाला भेट देऊन वेळापत्रक तपासावं असं आवाहन शिक्षण मंडळाने केलंय. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी आता आपल्या अभ्यासाचं अचूक नियोजन करून परीक्षेसाठी सज्ज व्हावं. वेळेचं योग्य नियोजन करूनच चांगलं यश मिळवता येईल. नवी मुंबईतून पर्यटनासाठी आलेल्या 2 तरुणांना अलिबागच्या समुद्रात जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होतीये. शनिवारी 1 जून रोजी संध्याकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर ही धक्कादायक घटना घडलीय. शशांक सिंग आणि पलाश पखर अशी बेपत्ता झालेल्या तरुणांची नावं आहेत. 24 तासांहून अधिक काळ उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार हे 4 मित्र सायंकाळी 6:30 वाजता समुद्रावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक तरुण खडकावर चढला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र पाण्यात उतरला, मात्र समुद्राच्या जोरदार लाटांमुळे दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि पाण्यात बेपत्ता झाले. त्यांच्या तिसऱ्या मित्राने तातडीने आरडाओरडा करत मदतीसाठी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बोलवलं. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तहसीलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोटी, जेटस्की आणि ड्रोनच्या सहाय्याने बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र त्यांना यश आलं नाही. रविवारीही म्हणजेच 2 जून रोजी सकाळपासून शोध कार्य सुरूच असून नवी मुंबईतील या कुटुंबियांवर शोकाकुल वातावरण पसरलंय. सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान आम्हाला PSI आम्हाला असं कळालं
प्राथमिक वृत्त आलं की 2 मुलं जी आत पोहत गेली होती खेळताना, तर ते बेपत्ता आहेत. त्यात ते दोघांची आम्ही नावं आयडेंटिफाय केलेली आहेत. एक शशांक सिंग म्हणून आहे, 19 वर्ष, उलव्याचा आहे, राहणार उरणचा. दुसरा पलाश पखर म्हणून आहेत, सानपाड्याचे आहेत. हे दोन्ही मुलं 19 वर्षाचे आहेत. आता हे दोघं आत पाण्यात गेलेले आहेत. तर आपण ऑलरेडी आपली जी स्पीडबोट आहे त्याच्या लगेच 6:15-6:30 दरम्यान स्पीडबोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही यश आलं नाही. त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे, ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोटे MIDCतील प्रदूषण प्रकरणी जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परतीच्या पावसाचा गैरफायदा घेत काही कंपन्यांनी धोकादायक रासायनिक सांडपाणी थेट उघड्यावर सोडल्याने सोनपात्रा नदीचं पाणी पूर्णतः दूषित झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर प्रदूषणामुळे MIDC लगतच्या कोतवली गावातील शेकडो ग्रामस्थ आणि पाळीव प्राण्यांवर विपरीत परिणाम झालाय. आजारपणाचं प्रमाण वाढलं असून नदीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसेच शेतीही बाधित झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. कोतवली गावच्या सरपंच अक्षता महेश तांबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोटे MIDC मधील योजना, ऑर्गॅनिक, पुष्कर केमिकल, श्रेष्ठ ऑर्गॅनिक आणि अन्य काही कंपन्यांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023च्या कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून पुढील चौकशीत कोणती नवीन माहिती समोर येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती समोर एक नवा फॉर्म्युला मांडलाय. ज्या पक्षाचे जेवढे जास्त आमदार त्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटप करावे असा हा फॉर्म्युला होता. गोगावलेंनी अलिबागमध्ये हा प्रस्ताव ठेवल्यानंतर खासदार यांनी मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. 3 आमदार आमचे आहेत, 3 आमदार BJPचे आहेत, 1 आमदार राष्ट्रवादींचा आहे. आजच्या स्थितीला पाहिलं तर 59 सीट आहेत. मग 59चे जर बेरीज करायची झाली तर आमचे 7 आमदार, त्याची बेरीज करून जे काय 3 सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा. परंतु हा आदेश, हा निर्देश जसं वरून येईल, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपापल्या आमदारकीच्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत. मग तसे आम्ही 7 आमदार युतीतले आहोत. मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो 8चा, काय 8×7 56 आणि प्लस 3 आहेत एक्स्ट्रा, त्याचं बघता येईल काय करता येईल. परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे, 3-3-1 असं आमचं संख्याबळ आहे. विरोधक एकही आमदार नसल्यामुळे आम्हाला काही तशी अडचण वाटत नाही. मला राजकारणातलं जागा वाटपाचं नवीन असं एक अगाध ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडनं, ज्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं. त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे. कारण मला असलं गणित जागा वाटपाचं इतके भागिले इतके त्याला वरती इतके असलं कधी मला 40 वर्षात माहिती नसल्यामुळे मी अनभिज्ञ आहे. त्याच्यामुळे मी माफी व्यक्त करतो की मला हे सगळं माझ्या अकलेच्या डोक्याच्या सगळं पलीकडचं आहे. त्याच्यामुळे मी अभ्यास करीन हे कसं कसं होत असतं, कसं जागा वाटप करायचं, त्याचं सूत्र काय असतं. कारण लोकसभा विधानसभेचं जागा वाटप 14 सालापासून मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसबरोबर केलं, 19ला केलं, 24ला भाजप शिवसेना यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं. पण असलं सूत्र कधी माझ्या कानावर न पडलं असल्यामुळे मी भांबावून गेलेला आहे. तुम्ही मगाशी भाषण रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं ऐतिहासिक लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडलंय. मुरुड जंजिरा नगर परिषद आणि मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं. आमदार महेंद्र शेठ दरवी आणि जगदीश भाई गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत
या स्मारकाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी बोलताना आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे। तर आज खूप अतिवृष्टी चालू आहे, पाऊस जास्त होतो या ठिकाणी, पण आजचा दिवस ऐतिहासिक आहे। आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा असल्या कारणाने या बौद्ध बांधवांच्या माध्यमातून, त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जगदीशभाई गायकवाड असेल, आदरणीय मोरे साहेब असतील, संघटनेचे सगळे मान्य पदाध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असतील, या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने हा सोहळा पार पडला। मनाला आनंददायी क्षण आहे, कारण ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं पदस्पर्श झालेलं आहे त्या पावन भूमीमध्ये अद्याप स्मारक होणं ही काळाची गरज होती। तर गेले कित्येक वर्ष ते लोक प्रयत्नशील होते, पण मी आमदार झाल्यानंतर आणि कविता गायकवाडताई जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या याला चालना मिळाली आणि त्याच्यात पूर्ती सोहळा आहे। आम्ही दोघे या ठिकाणी उपस्थित आहोत। आता मुरुड नंतर रोहा हळूहळू काबीज करण्याचा प्रयत्न मी केला आहे। मला असं वाटतं की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रोहा नगरपालिका जनतेचं परिवर्तन दाखवलं तर याच्यापेक्षा भव्य स्मारक त्या ठिकाणी मी निश्चित बांधणार हा शब्द तुमच्या मधून देतो। रत्नागिरी MIDC मधील भूखंड वाटप घोटाळ्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। रत्नागिरी MIDC मध्ये कोट्यावधी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा दावा बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय। या ठिकाणी सिंघानिया ग्रुपनी MIDCच्या सहाय्यानं ह्या ठिकाणी ही जमीन विकण्यात आलेली असं मला समजतंय आणि लाख कोटी मोलाची जमीन ही कवडीच्या किमतीनं त्या ठिकाणी व्यवहार झाला समजतं आणि जवळजवळ 160 कोटी रुपयाचा हा भूखंडाचा घोटाळा झाल्याचा माझा आरोप आहे आणि 30-40-45 कोटीच्या अल्पावधी किमतीमध्ये या ठिकाणी ह्या जमिनीचा व्यवहार झाला आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे जे उद्योग सचिव आहेत आणि त्याशिवाय नव्यानं जे उद्योग विभागाला सल्लागार नेमले गेलेले आहेत कौस्तुभ धवसे साहेब, यांच्याकडं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करणार आहोत की ह्या सगळ्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, कारण याच्यामध्ये महामंडळाचं सुद्धा नुकसान झालंय आणि अशा प्रकारे कट कारस्थान करून एक स्कॅन्डल ह्या जमिनीचं झालेलं आहे। खरं तर औद्योगिक विभागाकरता औद्योगिक कारणासाठी असलेली जमीन आहे। आमची यामध्ये मागणी अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जमिनीचं पर्पज जे आहे ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल होता कामा नये। त्या ठिकाणी नव्यानं कोणताही चांगला उद्योग आला तरी चालेल। वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। धन्यवाद।